7 फेसेस ऑफ ए डाय आर शोन ॲज शोन बिलो. आता 6 फेस आहेत. एका फेसवर ABCDE आणि परत ए आहे. इफ द डाय इज रोल वन्स फाइंड द प्रोबॅबिलिटी. आता काय म्हणले, द फेसेस ऑफ डाय आर, काय फेस आहेत बेटा, ABCDE आणि ए. देअरफॉर इफ द डाय इज रोल्ड वन्स, डाय फक्त एकदाच टाकलेला आहे वन्स, देन सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय पडू शकतो, ए पडू शकतो, BCDE परत ए पडू शकतो. एन ऑफ एस किती आलं सर, एन ऑफ एस एकूण आले 6. आता काय, लेट इव्हेंट ए काय आहे, ए अपियर ऑन अप्पर फेस, ए हा वरच्या फेसवर आहे. देअरफॉर ए किती वेळेस आहे, इथे 1 आणि इथे 1, म्हणजे एकूण ए किती वेळेस आहे, 2 वेळेस, ए कॉमा ए. देअरफॉर एन ऑफ ए किती आलं सांगा बरं का, एन ऑफ ए आलं 2. मग आता पुढे सांगा, पी ऑफ ए बरोबर काय येतं फॉर्म्युला, पी ऑफ ए इज इक्वल टू येतं एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, म्हणजेच 2 डिवायडेड बाय 6 बरोबर 1/3. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू काय आलं बेटा, 1 डिवायडेड बाय 3. आता इव्हेंट बी काय, डी अपियर ऑन द अपर फेस. लेट इव्हेंट बी डी अपियर ऑन अप्पर फेस. इव्हेंट बी ना, डी किती वेळेस आहे, फक्त एकच वेळेस आहे, म्हणून एन ऑफ बी बरोबर काय येते बेटा, 1 येतं. चला, पी ऑफ बी बरोबर फॉर्म्युला ठेवा, पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस, म्हणजे किती आला, 1 डिवायडेड बाय 6. देअरफॉर पी ऑफ बी आलेला आहे 1 डिवायडेड बाय 6. हे झालं तुमचा आन्सर. मग काय म्हणू शकता, द प्रोबॅबिलिटी दॅट द ए अपियर्स ऑन द अपर फेस इज 1/3. द प्रोबॅबिलिटी दॅट द डी अपियर्स ऑन द अपर फेस इज 1/6. हे तुमचं झालं आन्सर. 7व्याचं आपण उत्तर केलेलं आहे प्रॉब्लेम सेटमधला. याच्यानंतर आपल्याला 8वं घ्यायचं आहे.